परत आम्ही व्लॉग घेऊन आलोय खूप दिवसानंतर, कारण पहिल्या व्लॉगला खरं तर एकदम पहिला व्लॉग असून पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे मी परत आले व्लॉगमध्ये. आज मी परत चांगली दिसतीये. तुला काय बोलायचंय? घाण दिसते, बकवास. मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बोलली होती एवढी पावडर लावली म्हणून अशी दिसतीये. यावेळेला मेकअप केलाय. तर आपण कुठे आलोय? स्वामी मंदिर. आज काय आहे? स्वामींचा प्रकट दिन. हा, तर प्रकट दिनानिमित्त आम्ही हा आलो. हे चप्पल बघा, पुन्हा माझ्या चेहऱ्यावर हे बघ, आला. हे बघ अश्रू. मला बरेच वेळेला असं विचारतात की तू काय रडतीये का? काय सांगू मी त्यांना? हो, मी रडत असते. तिला आयुष्यात भरपूर दुःख आहे. तुला काय एवढे चप्पल पडतात तर? एवढी दुःख आहे तिला आयुष्यात. सगळ्यात जास्त सुखी ती आहे, दुःखी आहे आम्ही, पण आम्ही रडत नाही, ती रडते. हे बघ पाणी. तुला असं गरम होतंय का ग? नाही, मला एकटीलाच जगभरात गरम होतं. ओके गाईज, तर आम्ही आलेलो आहे, तर आता मंदिरात जाऊया. आता मंदिरात जाऊया. चला, बाय. तुम्ही पण. तर आपण या मंदिरामध्ये आलेलो आहे. ही बघा, ही भरमसाठ गोळ्या घेऊन चालत चालत येते. ओपन कर. माझ्या फोनची काय क्लॅरिटी आहे बाहेर. मेडिसिन मेडिसिन मेडिसिन. आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यावरती कळलं की मला खूप जास्त हीटचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी आम्हाला खूप साऱ्या गोळ्या दिल्या. 1 डबी, 2 डबी, 3 डबी आणि ह्या डब्याच डब्या. अरे बापरे, अशा सगळ्या डब्या घेऊन आम्ही आता चाललोय. चला, तुझी इंटरेस्टिंग जर बनवली. आता आम्ही चाललोय थोडंसं खादडायला, कारण भूक आम्हाला थोडी जास्तच लागते. आता आम्ही हाऊस ऑफ मोमोज म्हणून एक रेस्टॉरंट आहे तिथे आलेलो आहे खाण्यासाठी. मला अजून फार ब्लॉगची सवय नाही, तर बाहेर येऊन ब्लॉग करायला असं वियर्ड वाटतंय. काय वेळ दिवस कपड्याचं दुकान नको घ्यायला, हे उतारतच आहे ना. उतार? हां हां हां, असं चालतं. असं काही नसतं उतार बित्तार, सगळे मित्र. आता आम्ही ऑर्डर केलं आहे पनीर स्टीम मोमोज, 1 कोल्ड कॉफी आणि व्हेज ग्रिल सँडविच. कैसी लगी तुमको कोल्ड कॉफी? खूप जाड आहे. सांगताना बारीक करून द्यायला तिला, जिमला पाठवायला लाव. तिला जिमच्या आणि डाएटची गरज आहे मला कॉफीला. जाड बनवले. खाऊन खाऊन जाड झाली ती कॉफी. कसं वाटलं तुला सँडविच आणि मोमोज? चांगलं वाटलं. लोक म्हणतील सगळा ब्लॉग हे गाडीतच का करत आहे. चल, बोर होतील लोक. चप्पल बघ परत तुझ्या तोंडावर. वर्तमान का कुछ पता नाही. चलो, तोंड बारीक झालं पाहिजे माझं फक्त. केलीस तर होईल. असं खाल्ल्यावर कसं होईल? दात बघ माझे. माझ्या तुझ्यापेक्षा 100. काय बोलते, कम्पेअर कर. तुम्ही सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये की कोणाचे पांढरे आहेत. चकाचक, काही आजार नाही दातांना. अजूनही 10 माणसाचं काम करू शकते मी. बोर झालं असेल, बाय. चला, आता जाऊया आपण थोडंसं बाहेर. मागे कुठे चालली आहे? कोणत्या कॅमेरामॅनला हायर केले काय माहिती. दिस इज द कॅमेरामॅन वी हॅव. इकडे दे, तुझाच घेते मी कसं घेते आणि तू कसं घेते मला. दिस इज माय स्टाईल. हम चले रिक्शा में बैठे जाना रे हम चले. पहिली रिक्षा पकडून आम्ही एका ठिकाणी उतरलो. आता दुसरी रिक्षा पकडून शिवरीला चालतोय.
व्हॉट अँड स्ट्रगल. ही आहे पिंपरी चिंचवडमधली पिंपरी, जिथे पिंपरीतलं सगळ्यात मोठं मार्केट भरतं. तुम्हाला कपड्यापासून सगळं इथं अवेलेबल आहे, A to Z. तर आम्ही इथे आलो आमचा फोन विकायला, iPhone 11 विकायला. म्हणजे आम्ही iPhone 11 विकणार आणि तो विकून एक दुसरा मम्मीसाठी अँड्रॉइड फोन घ्यायचा असं चाललं आहे. सो आता बघू किती बोलतात, काय बोलतात. सो चलो. एक तर स्वतः मला सोडून गेली, मी इथून इथे आली आहे आणि त्याच्यानंतर माझ्यावरती चिडचिड करते. एक तर स्वतः चुकते आणि माझ्यावरती चिडचिड. मी एका शॉपमधून झुमके घेतले आणि त्या शॉपमधला भैया जसं त्याने मला बघितलं, थ्रू आउट द टाईम त्याची अशी स्माईल होती. नाईस. हां सांग ना. हो मस्त दिसत. चांगलं आहे का? हो. भैया कितीला? 120. पण नको खूपच ओव्हर फॅन्सी. सिम्पल नाही आहे, साधा सिम्पल फटाक्या. माझ्यासोबत खूप मोठा एक दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्याची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते. कुत्र्यासाठी पट्टा आणि शॅम्पू घ्यायला आलाय. जेवढा माझा शॅम्पू महाग नसेल ना, तेवढा त्या कुत्र्याचा शॅम्पू महाग आहे. 500 रुपयाला या 2 गोष्टी आल्या. तो शॅम्पू 300 रुपयाचा आहे. कुत्री परवडत नाही का? ज्या कामासाठी आम्ही पिंपरीला गेलो होतो फोन विकायला, ते काम तर झालंच नाही, कारण त्याच्यासाठी बिल हवं होतं आणि बिल माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तर बिल आता काढून मग उद्या परत तो फोन विकायला जायचा आहे. अशी झाली आहे ट्रॅजेडी. काम तर काहीच नाही झालं. हा ग मम्मी, सगळ्यांना ती रिक्षाची स्टोरी सांग जे झालं मग अशी, जे मी बोलली की मी सांगते. असं झालं की त्या रिक्षाला होता सरडा. हिने त्याच्यावर ठेवला पाय बसल्यानंतर. मग तो सरडा लागला थैताईच्या पायावर नाचायला. मग तो तिकडे सरडा पायच्या पायावर नाचत होता, ही इकडे थैताई नाचत होती. पोलिसांना वाटलं की तो रिक्षावाला हिच्याबरोबर काहीतरी करतोय. ते पोलीस सगळे धावून आले, पळत आले. ट्रॅफिक पोलीसवाले पोलीसवाले सगळे आले. बघतात तर काय, तिथं होता सरडा होता. मग ते पोलीसवाले बिचारे ते खोललं, त्याला हकललं. मग सगळ्या रिक्षा चेक केली आणि हिला बसले घाबरवत. सरडा आहे. ही लागली ओरडायला अजून. मग काय असं करत करत मग सगळं बॅटरीनं शोधलं आणि मग शेवटी आलो आम्ही. आपला सगळा इन्सिडेंट झाला. खरं तो इन्सिडेंट द्यायला पाहिजे होता याच्यामध्ये. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आता आम्ही करणार आहे काय ग, फ्युचरचं काहीतरी गाण्यावर डान्स करणार आहे आम्ही. प्लीज बोल. प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि काय शेअर. थँक्यू. थँक्यू. बाय. 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 गुड नाईट.